नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. अजित पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 2 बैठका पार पडल्या. प्रफुल्ल पटेल, तटकरे, धनंजय मुंडे, समीर भुजबळांची बैठकीला उपस्थिती. बैठकीला नवाब मलिकही उपस्थित. नवाब मलिकांच्या पक्षप्रवेशावर भाजपनं उपस्थित केले होते प्रश्न. बैठकीमध्ये संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं रणनीती ठरली. सुनील तटकरेंची माहिती. पुन्हा शरद पवारांकडे जाणार का या प्रश्नावर अजित पवारांचं नो कॉमेंट्स असं उत्तर. एएनआय वृत्तसंस्थेच्या मुलाखतीमध्ये घर वापसीच्या मुद्द्यावर अजितदादांनी उत्तर देणं टाळलं. पवारांवर टीकेबाबत भाजप हायकमांडसोबत चर्चा करू. मोदींनी पवारांवर केलेल्या भटकती आत्मा या टीकेबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया. तर बारामतीमधील निकालाला पूर्णपणे मी जबाबदार. जिंकणारा आणि हरणाराही कुटुंबातलाच, अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांकडून पुत्र जय पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीचे संकेत. बारामतीमधून लढण्यास मला फार रस नाही. मी 7 ते 8 वेळा लढलो. पक्षाची संसदीय समिती उमेदवारीबाबत निर्णय घेईल. अजित पवारांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये अजित पवार पराभूत होतील. हे मतदारसंघ बदलतील. कर्जत जामखेड निवडतील. बारामती सोडणं हाच त्यांचा पराभव. संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा. तर शरद पवार अजित पवारांना पुन्हा संधी देतील असं वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य. युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याच्या चर्चा. बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार सामना रंगण्याची शक्यता. बारामतीमध्ये अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार. पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावर चर्चा करणार, सूत्रांची माहिती. लोकसभेमध्ये कमी पडलो, पण आता एकत्रित काम करा. अजित पवारांच्या माहितीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. तर लोकसभेमध्ये काही खासदारांच्या वक्तव्यांचा फटका बसला. बैठकीमध्ये अजितदादांचं वक्तव्य. जय पवारांच्या उमेदवारीबाबतचा त्यांचा अंतर्गत विषय. बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीबद्दल सहानुभूती. बाळासाहेब थोरात यांचं विधान. लोकसभेच्या अनुभवातून जर अजित पवारांनी काही निर्णय घेतला असेल तर मला माहिती नाही. बारामती विधानसभेच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. माझ्या वर्गात कुटुंबातील उमेदवार देण्यासाठी अजित पवारांवर दिल्लीमधून दबाव. कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर ठाकरे 2 सरकार येऊ शकतं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते. फडणवीसकडे चेहरा असेल तर त्यांनी जाहीर करावा. मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊतांकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं नाव समोर. देवेंद्र फडणवीसांनी मला पहिल्यासारख्या हलक्यात घेऊ नये. मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात. आरक्षण हवं असेल तर जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं. नितेश राणेंचं विधान. लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांकडून निषेध. निवेदन न घेतल्यानं आंदोलक आक्रमक. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्याची भूमिका घेण्याची मागणी. लोकशाहीमध्ये आघाडी करण्याचा सर्वांना अधिकार. जरांगे 29 तारखेला कोणती भूमिका घेतात त्यानंतर बोलणार. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. राजरत्न आंबेडकरांनी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची भेट घेतली. राजरत्न आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू. मवी आणि माहितीला लोक वैतागले. भेटीनंतर राजरत्न यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि माझ्यामधल्या वादाच्या बातम्या खोट्या. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. सगळे एकोप्यानं माहिती सरकार चालवतोय. विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही, त्यामुळे अफवा पसरवतायत. अजितदादांची प्रतिक्रिया. शिंदे आणि अजित पवारांमधील वाद हा टोळीमधील गँग वॉर. 3 गँगकडून महाराष्ट्राची लूट सुरू. कॅबिनेटमध्ये शिंदे अजित पवारांमध्ये फाईलवरून वादाप्रकरणी संजय राऊतांची टीका. तर शिंदे अजितदादांमध्ये वाद झाल्याच्या चर्चा निरर्थक, मुश्रीफांचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या ट्विटमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर. स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये वापरलं घड्याळ हे चिन्ह. उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात राज्यामध्ये विधानसभेचा प्रचार होणार. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाणार, सूत्रांची माहिती. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना प्रचार प्रमुख केलं, ही चांगली गोष्ट. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरे सरकारपेक्षा तिप्पट कामांना मंजुरी दिल्याचा मुख्यमंत्री कार्यालयाचा दावा. गेल्या 25 महिन्यामध्ये 23,674 फाईल्सपैकी 22,364 फाईल्सवर मुख्यमंत्र्यांकडून सह्या. लोकसभेमध्ये आम्ही मागे पडलो, मात्र विधानसभेमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वाधिक जागा जिंकू. महायुतीच्या जागा निवडून येण्याचा गिरीश महाजन यांचा दावा. माझ्या हातामध्ये सत्ता द्या, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो. सदाशिव साठेंच्या आत्मकथेच्या प्रकाशनादरम्यान राज ठाकरेंचं मोठं विधान. संदीप देशपांडेंकडून वरळी मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी सुरू. वरळी मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनसेत. संदीप देशपांडेंच्या हस्ते शिवसैनिकांना शिवबंधन सोडलं. लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडक्या सरकारकडे लक्ष ठेवा. मुख्यमंत्री शिंदेंचं जनतेला आवाहन. कोणी राहून गेलं तर त्रुटी दूर करून खात्यावर पैसे टाकू. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ मत मागायला आल्यावर जोडे दाखवा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर नाव न घेता टीका. लाडक्या बहिणींना निधी वितरणाला सुरुवात. 17 तारखेपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे. अजित पवारांची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदेंचा संवाद. पहिल्या टप्प्यामध्ये 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप. 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग. लाडक्या बहिणींनो, पैसे लवकर काढून घ्या. हे लबाड सरकार पैसे परत घेतील. राज्य सरकारवर टीका करत सुप्रिया सुळेंचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन. मविया किंवा महायुती शेवटपर्यंत एकसंध राहील असं वाटत नाही. एक हाती सत्ता घेण्याचा सगळ्यांना मोह होतोय. 2014 सारखं सगळे स्वतंत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजू शेट्टींचं वक्तव्य. माझ्या मतदारसंघामध्ये येऊन उमेदवार शोधावा लागतोय, यातच माझा विजय. मिलिंद नार्वेकरांच्या रत्नागिरी दौऱ्यावरून उदय सामंतांची टीका. परळीमध्ये ताईंचा पराभव झाला तर फाशी घेईल असं म्हणाले. अजूनही फाशी घेतली नाही. सगळे बोगस बनवतात. बजरंग सोनवणेंचं नाव न घेता धनंजय मुंडे. वाल्मिक कराडांवर निशाणा. मला कुणीही पाडू शकत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये माझं काम. माझे कार्यकर्ते अंगावर आले तर शिंगावर घेऊन कार्यक्रम करतील. मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य. धाराशिव जिल्ह्यामधील विधानसभेची एकही जागा सोडणार नाही. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंतांचं वक्तव्य. आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची गुप्त भेट. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये दोन्ही नेत्यांची तब्बल 1 तासापासून चर्चा. कोल्हापुरात आम्ही 4 जागा मागितल्या आहेत तर राज्यामध्ये महायुतीमध्ये आम्ही 15 जागांची मागणी केली आहे. जनसुराज्य पक्षाचे विनय कोरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा फेक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गट आक्रमक. फेक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गट तक्रार दाखल करणार. नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅली दरम्यान चोरट्यांची हातसफाई. महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत लंपास. 12 जणांच्या टोळ्यातील सोनसाखळी चोरीला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते बदलापूर नगरपालिका इमारतीचं लोकार्पण. 53 कोटी रुपयांच्या निधीमधून बदलापूर पालिकेनं 7 मजली भव्य इमारत उभारली. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी साई दरबारी. दौऱ्यामध्ये अदानींच्या कारचं सारथ्य माजी खासदार सुजय विखेंनी केलं. साई दर्शनानंतर उद्योगपती गौतम अदानी विखे पाटलांच्या निवासस्थानी. मुंबईच्या शिवडी विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा. सोहळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते लॅपटॉप आणि टॅबचं वाटप. विजेच्या मागणीमध्ये तब्बल 3000 मेगावॅटने वाढ. बंद करावे लागलेले वीज निर्मिती संच पुन्हा सुरू. कुलाबा वांद्रे शिप्स मेट्रो 3 मार्गिकेमध्ये स्थानकांच्या परिसरामध्ये 2931 झाडं लावण्याचा निर्णय. लागवडीसाठी 12 कोटी 1,66,136 रुपयांची 3 कंत्राटं. एका झाडामागे 41,000 रुपये खर्च. मुंबई पोलीस दलामध्ये सप्टेंबरमध्ये 7,000हून अधिक कर्मचारी सेवेत दाखल होणार. पोलीस भरतीमध्ये निवड झालेले सुमारे 8,000 पोलिसांचं प्रशिक्षण 31 ऑगस्टला पूर्ण होणार. अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर. 1,26,000 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशाची संधी. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून यादी जाहीर. पुणे महानगरपालिकेमध्ये 682 रिक्त पदांसाठी होणार भरती. 9 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करता येणार. कनिष्ठ अभियंता, फोरमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन, वेल्डिंग, पेंटिंग या पदांची भरती. आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नानं नवी मुंबईमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मंडपं, भाडे आणि अनामत रक्कम 5 वर्षांसाठी माफ. गणेश मंडळांमध्ये आनंदाचं वातावरण. पनवेल पोलीस उपायुक्तपदी प्रशांत मोहिते पाटलांची नियुक्ती. विवेक पानसरेंच्या जागी प्रशांत मोहिते पाटील नवे पोलीस उपायुक्त. नवी मुंबई पोलिसांकडून 8 तासामध्ये 13 वर्षीय मुलीचा शोध. पोलीस उपायुक्त पंकज डहाणेंच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये बिअर बार विरोधात महिलांचं आमरण उपोषण. बिअर बार बंद करा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार. महिलांची आक्रमक भूमिका. नंदुरबारच्या बिरसा फायटर संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. 15 गावांचे वनदावे निकाली निघत नसल्यामुळे आंदोलन. नंदुरबारमधील नर्मदा काठावरील 16 गावांना दळणवळणासाठी बोट उपलब्ध करून देण्याची मागणी. जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवींची मागणी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये ज्वारीचं क्षेत्र घटलं. ज्वारीची केवळ 2179 हेक्टरवर पेरणी. बहुसंख्य शेतकरी कपाशीकडे वळले. धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. आमदार कुणाल पाटलांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. धुळ्यामध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवाची पालकमंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी.
जळगावमधील 40 गावच्या केळीला रशियामधून मागणी. शेतकरी दीपक राजपूत यांनी पिकवलेल्या केळीला रशियातून मागणी. एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असल्यामुळे केळी 40 दिवस टिकून राहणार. नांदेडच्या हिप्परगा माळ जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचं लोकार्पण. ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढाकारानं नवीन इमारतीची उभारणी. नंदुरबारच्या नवापूरमध्ये धुळे सुरत महामार्गावर ठेकेदाराविरोधात स्थानिकांकडून रास्ता रोको. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा. आंदोलकांकडून संताप व्यक्त. बीडच्या आष्टीमधील कहेवडगाव ग्रामस्थांकडून पाण्याच्या खड्ड्यामध्ये बसून आंदोलन. गावातील 5 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्याची मागणी. जळगावच्या 40 गावामध्ये पंचायत समितीसमोर टाकळी प्रचार. ग्रामस्थांकडून हंडे घेऊन आंदोलन. 20 ते 25 दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्यामुळे नागरिक संतप्त. सरपंच आणि उपसरपंच उडवाउडवीची उत्तर देत असल्याचे स्थानिकांचे आरोप. अहमदनगरच्या पुणतांब्यामध्ये रेल्वे रोको आंदोलन. 3 तासानंतर मागे. पुणतांबा स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी सुरू होतं आंदोलन. जेजुरीमधील कडेपठार ट्रस्टमध्ये विश्वासाच्या मुलांचा बेकायदेशीर हस्तक्षेप असल्याचं उघड.